ओम नमः शिवाय. नक्षत्र ज्योतिष नक्षत्र ॲस्ट्रॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा मनापासून स्वागत करत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून बरेच जणांचा कोहळ्याविषयीचा प्रश्न आहे की कोहळा हा घरामध्ये बांधला गेला पाहिजे की की कोहळा कुठे बांधावा. तर मित्रांनो, लक्षात घ्या, कोहळा हा नेहमी घराच्या प्रवेशद्वाराच्या वरतीच बांधला गेला पाहिजे. आपले घर असो, व्यवसायाचे ठिकाण असो किंवा आपले दुकान असो, तर ज्या ठिकाणी आपले प्रवेशद्वार आहे त्याच ठिकाणी वरती कोहळा बांधला गेला पाहिजे. त्यामागे कारणसुद्धा तसे आहे. आपण जेव्हा आपल्या घराच्या प्रवेशद्वारावरती कोहळा बांधत असतो आणि आपल्या घरामध्ये रोज कोणी ना कोणी येत असतं, आपले पाहुणे मंडळी, शेजारचे पाजारचे हे आपल्या घरामध्ये रोजचं रोज कोणी ना कोणी येणं जाणं चालू असतं. तर कोहळा अशा ठिकाणी बांधला गेला पाहिजे ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीची नजर त्या कोहळ्यावरती पडली पाहिजे. तर मित्रांनो, त्यामागे कारणसुद्धा तसे आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा त्या व्यक्तीच्या मागे असणारी नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आपल्याला माहीत नसतं की कोण व्यक्ती ही कुठून आलेली आहे. जेव्हा एखादी व्यक्ती जर वादविवाद करून आलेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनात काही नकारात्मक ऊर्जेचे नकारात्मक प्रश्न जर त्या व्यक्तीच्या मनात गोंधळ घालत असेल आणि तशीच ती व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असेल, तर त्या व्यक्तीच्या मागे येणारी ही ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तर ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचे कार्य कोहळा करत असतो. म्हणजे कोहळा हा नेहमी घराच्या वरतीच, म्हणजे प्रवेशद्वाराच्या वरतीच बांधला गेला पाहिजे. बरेच जण फोन करून सांगत आहे की आम्ही कोहळा बांधला आहे, पण त्या कोहळ्यामधून पाणी येत आहे किंवा विशिष्ट प्रकारचा दुर्गंध येत आहे. तर घाबरण्याचे काही कारण नाही. तर तो कोहळा निर्माल्यामध्ये टाकून किंवा पाण्यामध्ये विसर्जन करावा आणि अमावस्येला त्या ठिकाणी नवीन कोहळा बांधावा, जेणेकरून आपल्या घरामध्ये येणारी निगेटिव्ह ऊर्जा तो कोहळा शोषून घेईल. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की कोहळा हा कसा बांधावा. तर समोर दिलेल्या फोटोमध्ये तुम्ही बघत आहे, समोर दिलेल्या फोटोमध्ये कोहळा कसा आहे. तर कोहळा जेव्हा तुम्ही बाजारातून आणता तेव्हा तो कोहळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा, त्यावर गोमूत्र शिंपडावे आणि दोन्ही बाजूनी ओम व स्वस्तिक ही अष्टगंधाने काढून घ्यावी आणि काजळाने त्याला रेष ओढावी, जी दुष्ट शक्तीपासून आपले रक्षण करते. कोहळा हा शक्यतो शिंकाळ्यामध्ये बांधावा, जेणेकरून त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची दृष्टी पडेल व दर अमावस्येला हा कोहळा बदलावा. त्यामुळे आपल्या घरामध्ये येणारी निगेटिव्ह ऊर्जा हा कोहळा थांबवण्याचे कार्य करत असतो. तर मित्रांनो, कोहळ्याविषयी जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. ओम